दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं। हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली। मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही। साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे। हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय। या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल। पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख। या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी। राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला। केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत। विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत। शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद। तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा। साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या। राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी। नमस्कार। साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आजचं हे 6वं सत्र। चित्रपट, नाटक, वेबसिरीज, TV मालिका हे सगळं बघायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्यात अभावानच एखादी सापडेल। प्रत्येकाचे चॉईसेस, कारणं ही कदाचित वेगवेगळे असू शकतात। कोणी निव्वळ मनोरंजनासाठी हलके फुलके विनोदी चित्रपट बघतं, काहींना मारधाड, फायटिंग, ॲक्शन, स्टंट्स असे असलेले सिनेमे आवडतात, काहींना गंभीर विषयावरचे। प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि शेवटी आपल्या नेहमीच्या बिझी शेड्यूलमधून काही ना काही मनोरंजन हे आपल्याला गरजेचं असतंच। मात्र आपण कधी हा विचार केलाय का की मी आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात प्रभावी अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये नेहमी हिंदू नावं असलेली हिंदू व्यक्तिरेखा, हिंदू प्रतीकं या नेहमी खलनायकी पद्धतीनेच का रंगवलेल्या असतात? आमच्या हिंदी सिनेमात बहुतांश वेळा हिंदू साधू, बुवा महाराज, भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला, टिळा लावलेला हा नेहमी बलात्कारी, शोषणकर्ता, गुंडांशी संबंध असलेला असंच का असतो? आणि दुसरीकडे मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मगुरू, मौलवी, फादर्स हे नेहमी सज्जन, मानवतावादी, दयाळू, सर्वांना मदत करणारे असेच का दाखवले जातात? आता वास्तविक अपप्रवृत्ती या सर्वच समाजात आहेत, कुठलाही समाज त्याला अपवाद नाही। मात्र असं असून सुद्धा एकच टार्गेट का केलं जातं? जय श्रीराम ही घोषणा आणि ती घोषणा देणारे लोक हे नेहमी हिंसक आणि धर्मांध असेच का दाखवले जातात? भारत पाकिस्तान युद्धपट आपण बघतो, आपल्या सैनिकांचं खडतर आयुष्य, त्यांचं त्याग, त्यांचं बलिदान हे खूप सुंदररित्या दाखवलं जातं आणि त्याच्याबद्दल कौतुक आहेच। मात्र सिनेमाच्या शेवटी एक छुप्या पद्धतीनं संदेश नेहमी दिलेला असतो की भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांना युद्धखोरी हवी आहे, दोघांनाही शांतता नको आहे। मग आपला सो कॉल्ड हिरो येतो आणि अमन आणि भाईचारा प्रस्थापित करतो। खरंच असं वास्तव आहे का? हे असे अनेक मुद्दे आहेत। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असायलाच हवं, मात्र ही अशी एकांगी अभिव्यक्ती का? मग तिला अभिव्यक्ती म्हणायचं का अजेंडा? हे असे अनेक प्रश्न आजवर विचारलेच गेले नाहीत, मात्र आता लोक विचारत आहेत। पडद्या समोरच्या आणि पडद्या मागच्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर येत आहेत, त्यावरून वादविवाद सुद्धा होत आहेत।
हे सगळं आपल्या कला माध्यम क्षेत्राला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? राष्ट्र उभारणीमध्ये या चित्रपट, नाटक आणि सर्वच कला माध्यमांची नेमकी भूमिका काय असणार आहे? या सगळ्यावरती आपण आजच्या सत्रात संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आज उपस्थित आहेत प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक श्री योगेश सोमण. अनेक चित्रपट, नाटक आणि टी व्ही मालिकांमधून त्यांनी अभिनय आणि लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. योगेश सोमण यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ते एक प्रखर राष्ट्रवादी आणि सावरकर भक्त असे कलावंत आहेत. मी विनायक दामोदर सावरकर या त्यांच्या एकपात्री नाटकाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील अनेक मोठ्या संस्थांसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि सध्या मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या संस्थेचे ते संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. योगेशजी, राष्ट्रजागरण व्याख्यानमालेमध्ये आपलं स्वागत. आणि मी आता आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या विषयाची मांडणी करावी. योगेशजी. नमस्कार. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाच्या निमित्तानं साप्ताहिक विवेकने राष्ट्र जागरण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. तिथे मला माझे विचार मांडण्याची संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. मुळात मी स्वतः नाही बंदच करूया. हो, बोलू. नमस्कार. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या अतिशय मौलिक ग्रंथाच्या निमित्तानं साप्ताहिक विवेकनं ही राष्ट्र जागरण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आधी जवळजवळ 4 सत्र झालेली आहेत. माझं हे 5वं सत्र आहे बहुतेक. आणि मला इथे या मंचावरती माझे विचार मांडण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम साप्ताहिक विवेकचे आणि आयोजकांचे आभार मानतो. आणि कला प्रकारांच्या बद्दल मला बोलायचं आहे किंवा माझे विचार मांडायचे आहेत. तर मी थोडं ते मला ज्याच्यामध्ये मी रमतो किंवा जे खरं माझं कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे मुळात नाटक, चित्रपट, सिरियल. बाकीचे जे कला प्रकार आहेत त्याच्यात नुसताच आस्वादक म्हणून मी नक्की भाग घेतो किंवा बघतो, ऐकतो. परंतु मुळात काम करतो ते नाटक या ह्याच्यामध्ये जास्त करतो. त्यातही प्रशिक्षण, लेखन, दिग्दर्शन याच्यामध्ये काम करत असतो. तर आजची स्थिती, कला प्रकारांची आजची स्थिती आपण जेव्हा बघायला लागतो किंवा त्याच्यावरती विचार करायला लागतो तर मला असं वाटतं की त्याच्यातही पुन्हा 2 प्रकार आहेत. की एक तद्दन व्यावसायिक कला प्रकार की जे पैसे मिळवण्यासाठी कर्मणूक प्रधान कला प्रकार आहेत. मुळातच मला स्वतःला असं वाटतं की भारतीय कला प्रकार किंवा भारतीय या सगळ्या कला परंपरा ज्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये नाटक आहे, चित्रपट तर नंतर आलं, पण आपण ओरिजिनल जर म्हटलं तर नाटक, आणि नाटकाचं ओरिजिनल म्हटलं तर कीर्तन, तर ते भक्तीच्या अनुषंगाने कर्मणूक प्रधान होतं. म्हणजे युरोप आणि किंवा पाश्चिमात्य कला प्रकार किंवा त्यांच्या कला प्रकारांची मांडणी त्यांनी कला प्रकार कुठल्या गोष्टीसाठी यूज केले, वापरले, आणि आपले कला प्रकार याच्यामध्ये मूळतः एक फरक मला स्वतःला नेहमीच त्या अनुषंगाने काही वाचन करताना किंवा इथल्या प्रेक्षकांची मनोधारणा लक्षात घेतल्यानंतर मला असं वाटतं की अतिशय वर्षानुवर्ष भारतीय कला प्रकार किंवा भारतीय नाटक, पण नाटकावरती बोललो, किंवा भारतीय चित्रपट हे करमणुकीसाठीच वापरले गेले. इथला समाज हा या कला प्रकारांकडे करमणूक म्हणून बघत आलेला आहे. वेअर ॲज आपण युरोपियन कला प्रकार पाहिले, मग अगदी तिथले चित्रकला, नृत्यकला, नाटक, लेखन हे सगळं पाहिलं तर ती सगळी त्यांची एक्सप्रेशन्सची माध्यमं झाली, त्यांच्या व्यक्त होण्याची माध्यमं झाली. परंतु आपल्या इथे मात्र आधी राजाश्रय आणि नंतर लोकाश्रय असल्यामुळे नेहमीच इथल्या प्रेक्षकांच्या मनाला रिझवण्याचं काम इथल्या संगीताने केलेलं आहे.
इथल्या नृत्यांनी केलेलं आहे, इथल्या नाटकांनी केलेलं आहे. त्यात थोडे थोडे सामाजिक आशय वेळोवेळी आलेले आहेत, त्यात राजकीय पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या विषयावरती झालेला आहे. पण मुळातच इथला प्रेक्षक बहुसंख्य 80 ते 85% प्रेक्षक हा या कला प्रकारांकडे करमणूक म्हणून बघतो असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे माझा जो काही अल्प अभ्यास आहे त्याच्यानुसार आतापर्यंत मी सर्व स्तरातल्या प्रेक्षकांकडे वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे केल्यानंतर सुद्धा मला असं वाटत आलेलं आहे की यांना या प्रकारांमधून फक्त करमणूक हवी आहे. 4 घटका म्हणजे उदाहरणार्थ ढसाढसा रडणं ही सुद्धा त्यांची करमणूक आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे वसंत कानेटकरांचं अखेरचा सवाल नावाचं जर नाटक तुम्ही घेतलं की त्याच्यामध्ये अक्षरशः प्रत्येक पहिल्या अंकापासून 3ऱ्या अंकापर्यंत प्रेक्षक हे रुमाल ओले करून सोडायचे. त्यातल्या प्रमुख भूमिका करणाऱ्या म्हणजे थोडक्यात हिरोईनला कॅन्सर झालेला होता. 80s मधलं 70s 80s मधलं ते नाटक आहे आणि त्याच्यामध्ये किंवा अगदी आपण आत्ताच आपलं नटसम्राट हे एक मराठी क्लासिक नाटक जर धरलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तसं बघायला गेलं तर एका वृद्ध जोडप्याची बागबान सिनेमा कसा होता ते बागबानच आहे खरं बघायला गेलं तर, फक्त ते नाटकाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे की तिकडं अमिताभ आणि हेमा मालिनीचे वृद्धापकाळातली अवस्था दाखवलेली आहे आणि इथं गणपतराव वेलवलकरांची दाखवलेली आहे. त्यातही प्रेक्षक त्याच्याकडं करमणूक म्हणून की आम्हाला करमणुकीसाठी म्हणजे दुःख सुद्धा आम्ही करमणुकीच्या ह्यानीच घेतो. 2 घटका आमच्या मनाला दरवेळेला हसलंच पाहिजे असं नाही, कॉमेडीच केली पाहिजे असं नाहीये. तर काही वेळेला आम्ही आमच्या घरातल्या गुंतागुंतीच्या नातेबंधांवरती सुद्धा समोर जे काय चाललेलं आहे ते बघून हळहळतो, दुःख व्यक्त करतो आणि पुन्हा आम्ही आमच्या दैनंदिन जीवनाकडे बघायला लागतो. अशाच पद्धतीने आपल्या इथले कला प्रकार नाटकासारखे नाटक, चित्रपट हे वापरले गेले. म्हणून आजही बघा ना आपल्या सिनेमांमधनं आणि याच्यामध्ये संगीताला किंवा नृत्याला ज्या पद्धतीने समभाव दिला गेलेला आहे, त्याचं जे वेटेज आहे तसं युरोपियन सिनेमांमधनं नाही आहे. आता विदाऊट गाणी विदाऊट हे असे सिनेमे यायला लागलेत, नाही असं नाही, परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हणजे पूर्वी तर अक्षरशः स्क्रीन प्ले बांधताना स्क्रीन प्ले रायटर साधारण कितव्या मिनिटाला गाणं आलं पाहिजे, कितव्या मिनिटाला कॉमेडी सीन आला पाहिजे, असे जे तद्दन व्यावसायिक चित्रपट बनवले जायचे किंवा हे केलं जायचं त्याच्यात हा विचार केला जायचा, कारण आपल्या प्रेक्षकांची अभिरुची तशी आहे. आता याला हीन अभिरुची म्हणणारा एक मोठा गट हळूहळू तयार व्हायला लागला 70s मध्ये, ज्याला नंतर पॅरलल सिनेमा असं नाव दिलं गेलं, जो नंतर नामशेष झाला खरं सांगायचं तर. परंतु एका विशिष्ट समूहाला एका विशिष्ट विचारांनी, आता याच्यातली गंमत अशी आहे की मी आता काही वेळेला हे बोलताना माझी पॉलिटिकल स्टेटमेंट्स होऊ शकतील, त्याला नाईलाज आहे, परंतु डाव्या विचारसरणीला ज्याला आजकाल पुरोगामी म्हणलं जातं, लिबरंडू नावाने एक आजकाल म्हटलं जातं, अशा पद्धतीने जे डाव्या विचारसरणीच्या किंवा थोड्याशा पुरोगामी म्हणणारा, स्वयंघोषित पुरोगामी, कारण पुरोगामी सगळे आहेत असं मला वाटतं, पण तरीही स्वयंघोषित पुरोगामी जो वर्ग आहे त्या वर्गाने त्या वर्गातल्या कलाकारांनी, मग कवींपासून गीतकारांपासून दिग्दर्शकांपासून लेखकांपासून एक समूह चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, संगीताचं मला एवढं माहिती नाही, मला ज्ञात नाही, अनुभव नाही, या सगळ्यांकडे आपल्या प्रचारार्थ, त्याला ते एक्सप्रेशन्स म्हणतात, पण खरं तर त्यांनी त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करायला सुरुवात केली असं मला वाटतं आणि त्यांनी ही माध्यमं वापरली. त्या मानाने उजवी विचारसरणी असलेले, म्हणजे अगदी आपण स्पष्ट जर म्हणायचं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले कलाकार असतील किंवा दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील, त्या संघटनेनी कधी फार म्हणजे सुरुवातीपासून जवळजवळ 80, 85, 90च्या दशकापर्यंत या क्षेत्राकडे तसं काहीसं दुर्लक्ष केलं असं माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 87 सालापासून या क्षेत्रात आहे, मी संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक होतो आहे. ज्या पद्धतीने तेव्हा एका अर्थी दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा कदाचित संघटनेच्या वाढीकडे जास्त लक्ष दिलं गेलं असल्यामुळे असेल, किंवा त्यांचे त्याबद्दलचे उद्दिष्ट वेगळे असतील म्हटलं असेल, किंवा त्यांना या कला प्रकाराचं काहीसं महत्त्व जाणवलं नसेल, असंही असू शकतं. पण याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्या दरम्यान अख्खं 70चं दशक आणि 80चं दशक या सो कॉल्ड पुरोगामी विचारांनी या कला प्रकारांमध्ये, आणि नुसतंच या कला प्रकारांमध्ये नाही तर त्याच्या बरोबरीने माध्यमांमध्ये अक्षरशः बजबजपुरी माजवली. त्यांनी अत्यंत पायऱ्याने, म्हणजे आज जे शीर्षस्थ स्थानी आहेत तिथपासून
ते दारांमधनं आत येणाऱ्या नव्या पोरांपर्यंत त्यांची एक छान साखळी बनलेली आहे असं मला वाटतं. आणि मग ते फार सिस्टमॅटिकली त्या साखळीमधनं त्यांना गुंतवत जातात, की वरच्यांनी मग संधी बरोबर त्या विचाराच्या माणसांनाच द्यायची, वरच्यांनी संधी किंवा वरच्यांनी त्या पद्धतीचं कॅरेक्टर त्या विचारांच्या, हे म्हणजे शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पाठशाळांपासून ते कार्यशाळांपर्यंत हे सगळ्या, याला मी प्रादुर्भाव म्हणणार नाही, कारण ती सिस्टीम त्यांच्या विचाराचं काम करत होती. आपण त्या विचारांचा आदर केला पाहिजे जरी मतभेद असले तरी, असं माझं मत आहे. पण त्यामुळे अमुक अमुक म्हणजेच एक काहीतरी वेगळा विचार करणारा कला प्रकार असं त्यांनी एस्टॅब्लिश केलं. म्हणजे थोडक्यात प्रस्थापितांना धक्के देणं, त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काहीतरी चित्रपट करणं किंवा तशा पद्धतीचं हे करणं. आणि भारत म्हणजे प्रचंड अशा दुःखाचं एक मोठं आगर आहे. आणि इथे जे काही घडतं, इथे प्रचंड सामाजिक दुही माजलेली आहे. इथे प्रचंड एक कुठला तरी गट अत्यंत जातीयवाद हे करतो, सामंतवाद ज्याला ते म्हणतात, ती नावं सुद्धा त्यांनीच दिलेली आहेत, सामंतवाद वगैरे. आणि अशा पद्धतीने हे घडतंय का, तर हे समाजात नक्कीच घडत असतं. परंतु फक्त तेवढंच घडतं का, तर मामा माझं म्हणणं आहे नाही. आणि मग व्हायचं काय, असं होत काय गेलं माहितीये का, की 80 ते 85% प्रेक्षक हा मात्र तद्दन करमणूक प्रधान कला प्रकारांकडे वळत गेला. आणि हे जे काय 15% प्रेक्षक म्हणण्यापेक्षाही स्वतःला अभिजन म्हणवून घेणारे हे कलावंत किंवा हे सृजन करणारे आणि स्वतःलाच क्रिएटिव्ह मानणारे, कारण दुसरं 85% लोक बघतात ते सगळं क्लिशे आहे, ते ट्रॅश आहे, अशा पद्धतीचं समीक्षकात्मक बोलून त्याला सतत दुर्लक्षित करणं आणि हे करणं. म्हणजे त्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या टर्मला 2014 साली, ज्या वेळेला 2014 किंवा 15ला बाहुबलीला नॅशनल अवॉर्ड मिळालं, त्यावेळेला हे सगळे जण अशा पद्धतीने काय म्हणतो आपण, कोल्हेकुई पासून ते भुंकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी, मी मुद्दामून त्यांना तसंच म्हणणार, कारण ते टीका करताना त्यांची पातळी आता सोडतात म्हणून मी हे बोलणार आहे. तर अशा पद्धतीने केल्यानंतर माझं स्वतःचं म्हणणं असं की तरीही बाहुबली 95% लोकांना, भारतामधल्या सर्व भाषातल्या लोकांना आवडला ना. म्हणजे सर्व भाषातल्या लोकांनी तो डब्ड असेल, काही असेल, ते पाहिलं. बरं, त्याच्यामध्ये कुठेच संस्काराच्या एका अर्थी ज्यांनी इथल्या 10 पिढ्या पोचल्या गेलेल्या आहेत असं जर आपण विचारलं साहित्य, ते म्हणजे चांदोबा नावाचं लहान मुलांचं एक मासिक आहे, की जे चंदा मामा नावाने हिंदीत निघतं, चांदोबा नावाने मराठीत निघतं आणि ते कित्येक वर्ष चालू आहे. त्या चांदोबांमधली चित्र असतील, त्या चांदोबातल्या गोष्टी, तर बाहुबली काय होतं पार्ट 1 आणि पार्ट 2, तर ती चांदोबाची गोष्ट होती असं मला वाटतं. पण ती व्यवस्थित संस्कार करणारी राजा राणीची गोष्ट होती. आले 2 तास, 2-2.5 तास छान काहीतरी आपण दृश्यात्मक पाहिलं. चित्रपटाचा खरा जो दृश्याचा जो काय म्हणतो, जी ताकद असते ती पूर्णपणे त्यांनी आपल्यावरती हे केली आणि ते लोकांना आवडलं. आता त्याच्यामधनं दरवेळेला शिकवलंच गेलं पाहिजे का? दरवेळेला दुःखाचे डोंगर घेऊन रात्रभर मी अस्वस्थ झालो असंच म्हटलं गेलं पाहिजे का? तर मला वाटतं अशी काही आवश्यकता नाहीये. दरवेळेला असं व्हायला पाहिजेच असं नाही. पण त्याच प्रेक्षकांनी पिंक सारखा अत्यंत गंभीर सिनेमा पण स्वीकारला. म्हणजे दरवेळेला इथल्या तुम्ही करता तेच सिनेमे फक्त चांगले असं नसतं नाही. गॉड्स ऑफ स्मॉल थिंग हेच पुस्तक फक्त चांगलं असं नसतं ना. मला ते पुस्तक अजिबात आवडलं नव्हतं. मी ते वाचलं होतं, ते पुस्तक मला अजिबात आवडलं नव्हतं. परंतु अशा पद्धतीने अरुंधती रॉयनी लिहिलेलं पुस्तक, अरुंधती रॉयनी केलेली टीका हीच फक्त चांगली, आणि बाकीच्यांनी कोणी काही केलं तर त्याला काही अर्थ नाही, ते ट्रॅश आहे, ते क्लिशे आहेत, हे अशाच पद्धतीने बोलत राहणार, हे प्रतिगामी आहेत, हे उजव्या विचारसरणी, असं म्हणून या कलाक्षेत्राच्या बाबतीत खरी दुफळी जर कोणी माजवली असेल ना, ती आत्ता नाही माजलेली. ही वर्षानुवर्ष, या मी म्हटलो तर 70च्या दशकापासून हे सुरू झालं, ज्याला पॅरलल सिनेमा असं म्हटलं जातं. तो तेव्हा सुरू झाला. तो नवचित्रपटकर्त्यांनी, FTII मधनं पासआउट झालेल्या नवचित्रपटकर्त्यांनी त्यांना आवडतील, रुचतील असे सिनेमे बनवायला सुरुवात केली, ज्याचा नसीरुद्दीन शाह हा त्या काळातला पॅरलल सिनेमाचा अमिताभ बच्चन होता. तर त्याच्यातनं ते हे होत गेलं. पण आज मंथन सारखा सिनेमा खरोखरी छान सिनेमा आहे ना, की तो अमूल सारख्या एका मोठ्या चळवळीला, गुजरातमध्ये घडलेल्या एका चळवळीचं प्रतिनिधित्व करतो. पण मग नंतर असं होत गेलं की त्याच्यानंतर मग
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है पासूनचे नंतरचे तुम्ही सगळे सिनेमे जर पाहिले, मोहन जोशी हाजीर हो पर्यंतचे, एक तर क्वालिटी वाईज अत्यंत घाणेरडे सिनेमे होते ते, असं माझं म्हणणं आहे. परंतु ते दरवेळेला एक विशिष्ट विचारसरणीच तुमच्यावर हॅमर करायला लागले, तर असं नाही. आणि मग ते म्हणजेच प्रायोगिक सिनेमा, क्रिएटिव्ह सिनेमा असं नाही ना. अमर अकबर अँथनी जो त्या काळात घडत होता ना, तोही पॅरलल, तोही चांगलाच चित्रपट, कारण तो, माझं असं म्हणणं, तो समूहाला आवडला, तो बहुजनांना आवडला. तर आपल्याकडं नेहमीच कलाक्षेत्र हे अशा पद्धतीने की ते कर्मणूक प्रधान म्हणूनच वापरलेलं आहे. आपल्याला औषधाची कडू गोळी ही कायम साखरेचं लेपन लावूनच दिली जाते आणि तशी दिली जावी असं कला प्रकारांची पद्धत आहे, असं मला स्वतःला वाटतं. आमच्या नाटकाच्याही बाबतीत तेच आहे की आज प्रशांत दामलेंसारखा रंगकर्मी असेल, निर्माता असेल, अभिनेता असेल, किंवा गिरीश ओकांसारखा असेल, असे कितीतरी आहेत की जे व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झालेले आहेत. निर्माता म्हणून सुद्धा प्रशांत दामले यशस्वी झालेला आहे. मराठी नाटक आज संबंध देशाचा जर विचार केला तर व्यावसायिक मराठी नाटक आणि मराठी नाटकाच्या बाबतीत प्रायोगिकता सुद्धा जेवढी मराठी नाटकामध्ये आहे तेवढी ना बंगालमध्ये सुद्धा नाही आहे, हिंदीमध्ये तर नाहीच नाहीये, की जिथे नवं काहीतरी घडतं, नवीन माणसं कामात येत. आजही तिथे मोहन राकेश आणि धर्मवीर भारती हिंदीचा जर विचार केला तर ह्यांच्या पलीकडे नवं नाटककार निर्माण होत नाही. आजही त्यांना तुगलकचं हिंदी ट्रान्सलेशन करावं लागतं, मोहन राकेशांचीच नाटकं करावी लागतात, शंकर शेषांचीच करावी लागतात. नवे एकांकिका लेखक, नवे नाटककार, नवे दीर्घांक लिहिणारी असे तरुण पिढी नव्याने सातत्याने येणं हे मराठी शिवाय या देशात कुठल्याही भाषेत नाटकात घडत नाही. पण इथे सुद्धा त्या पद्धतीचा प्रादुर्भाव, म्हणजे मराठी नाटकाचा जर विचार केला तर प्रायोगिक नाटक हे नुसतं, म्हणजे आता प्रायोगिक नाटकाची खरं सांगायचं तर पु ल देशपांडेंनी सुद्धा त्यावेळेला टिंगल केलेली आहे. त्यांच्या लेखांमधनं सुद्धा ती न नाट्य वगैरे अशा नावानी आलेली आहे, किंवा त्यांनी त्याच्यावरती विडंबन सुद्धा केलेलं आहे. वेटिंग फॉर गोदो नावाचं नाटक आहे. मी अगदी खूप स्पष्ट आणि प्रांजळ बोलतो. फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर घडलेलं हे नाटक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. माझं नेहमी म्हणणं आहे की फ्रान्सची राज्यक्रांती असेल किंवा औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये असेल किंवा वेगवेगळे इझम्स असतील, आपल्या समाज रचनेप्रमाणे विचार करून तुम्ही त्याची मांडणी करूच शकत नाही, कारण त्यांची समाज रचनाच कम्प्लीट वेगळी आहे. एक गोष्ट. दुसरं, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ज्याच्यामध्ये अक्षरशः सगळं ढवळून निघाले, तिथली समाज रचना तशी आपली निघालेली नाहीये. मूळतः आपला समाज हा अत्यंत, म्हणजे कौतुकाचा जर विचार केला तर खरोखरी अत्यंत संयमित आणि त्याच्या अंतरप्रवाहामध्ये खूप विचारांची प्रोसेस चालू असते असं मला वाटतं. म्हणजे राजकीय दृष्ट्या विचार केला तर इथली लोकशाही अनप्रिडिक्टेबल आहे. इथे तुमचे कुठलेही हे चालत नाही, किती कधी बदल होईल आणि कधी कधी कुठल्या पद्धतीने राजकीय सिस्टीम इथल्या लोकशाहीला वाटलं, इथल्या समाजाला वाटल्यावरच वेळोवेळी बदलली गेलेली आहे, हे लक्षात ठेवा. कारण त्यांच्यात एक आंतरप्रवाह सतत चालू असतो आणि तो वेल कनेक्टेड असतो. म्हणजे जम्मू काश्मीर पासून केरळ पर्यंतचा आपला जो विशाल भारतामधले वेगवेगळे समाज समूह आहेत, हे आपण कितीही म्हटलं की ही विविधतेतून एकता आहे, तर माणसाच्या रंग, रूप, पेहराव, भाषा याच्यामध्ये विविधता असेल, पण एक जी प्रोसेस म्हणतो समाज रचनेमधली प्रोसेस, तर ही इथली एकच आहे. त्याची नाडी आणि नाळ एकच आहे असं मला वाटतं. आणि ती खूप तशा अर्थी गुंतागुंतीची आहे, ती पटकन लक्षात येत नाही. आपल्याला 1/10 भाग दिसतो, पण हिमखंडाचा 9/10 भाग, 9 भाग दिसत नाही, तसं इथल्या समाजाचं आहे. सो ज्या पद्धतीने समाजामध्ये बदल आणि हे फ्रान्स, इंग्लंड इथल्या राज्यक्रांत्यांमधनं झाले, तसे इथे तशा अर्थी राज्यक्रांती कधी झालीच नाही. इथे पहिली नेहमीच आपली पद्धत ऍक्सेप्टन्स, पचवणं आणि मग आपल्याला हवं तसं बदलणं. हे इंग्रजांच्या बाबतीतही आपण केलेलं आहे, आधीच्या मुघलांच्या बाबतीतही आपण केलेलं आहे. आपण सर्व आक्रमकांना पचवलं आणि मग आपल्याला हवं तसं वळवलं. हा इथला इतिहास आहे असं मला स्वतःला वाटतं. इंग्रजांना जेव्हा झुगारून दिलं तेव्हाही आधी त्यांना ऍक्सेप्टच केलं. 1857 नंतर जेव्हा इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा आला त्यावेळेला आपण त्यांना ऍक्सेप्ट केलं आणि मग पचवून नंतर जिथे जिथे विरोध करायचा तिथे विरोध करून आपण ती सिस्टीम बदलून टाकली आणि तरीही लोकशाही सिस्टीमच आपण अंगीकारली. सो त्यामुळे तिथले इझम्स,
तिथल्या ज्या राज्यक्रांत्या झाल्या त्याचा इथल्या कला प्रकारांवरती परिणाम होत नाही, होणार नाही, आणि मग तुम्ही तिथनं इथे काही केलं तर ते थोपवल्यासारखंच होतं. ते आम्हाला आमचं वाटत नाही. सो आजपर्यंतचा अशा पद्धतीने जो प्रायोगिक रंगभूमीचा किंवा याचा जो इतिहास मी पाहिलेला आहे, तर त्यावेळेला मला असं नेहमीच वाटतं की जेव्हा तुम्ही तिकडून काहीतरी बघून आणि हे करून फॅसिनेट होऊन इथे काहीतरी हे केलं तर इथे पुन्हा एक तुमच्या अवतीभोवतीचं वर्तुळ, आज प्रायोगिक रंगभूमीची काय अवस्था आहे, तर तुमच्या अवतीभोवतीचं वर्तुळ. योगेश सोमनाथ एका हॉलमध्ये काहीतरी प्रायोगिक नाटक करतोय, तर त्याचे 4 मित्र आणि त्याचे एक त्यांच्या अनुषंगाने येणारे एक 250 माणसं, ह्या पलीकडे त्याचा प्रभाव पडत नाही. माझं असं म्हणणं आहे, नाटकाचा चांगला अथवा वाईट प्रभाव पडला पाहिजे. आणि म्हणूनच प्रायोगिक नाटक हे मेनस्ट्रीम मध्ये कधी येत नाही. त्याला आता ते नाव देतात, म्हणजे आमच्याकडे कधी कधी विनोदानी आणि थोडंसं टिंगलीच्या स्वरात म्हणलं जातं की चाललं नाही तर प्रायोगिक नाही आणि चाललं तर व्यावसायिक, किंवा चाललं नाही तर म्हणणारी माणसं असं म्हणतात यांना नाटक कळलंच नाही. तर असं नाही. इथला प्रेक्षक अडाण्यातला अडाणी प्रेक्षक, म्हणजे मी अशिक्षित म्हणतोय, अडाणी कामगार वर्गामध्ये काम करणारा अगदी त्याच्याही पेक्षा निम्न निरक्षर असलेल्या माणसाला सुद्धा समोर चाललेलं दृक्श्राव्य जो काही कला प्रकार आहे तो नीट कळतो, तो नीट आकलन होत असतो. तर त्यामुळे आपण त्यांना काही कळत नाही अशा पद्धतीने विचार करून चालत नाही. तर या 2-3 स्ट्रीम्स आहेत असं मला वाटतं नाटकामध्ये. ही आजची स्थिती आहे. आजची स्थिती आणखीन एक गेल्या 6 वर्षापर्यंत 6 वर्षामुळे इथली भारतामधली राजकीय सिस्टीम ही 180 अंशात बदललेली आहे. हा विचार हा करणं गरजेचं आहे कलाकारांनी. दुसरं, मी जसं म्हणलो की समाजावरचे आघात, तर आत्ता गेले 6 महिने कोरोनामुळे ज्या काही सिस्टीम्स आपल्या बदललेल्या आहेत, तांत्रिक असतील, व्यावसायिक असतील, सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, आणि ज्यामध्ये अत्यंत युजफुल असं तंत्रज्ञान असेल, म्हणजे मग या झूम मीटिंग्स असतील किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन मीटिंग्समधनं किंवा याच्यामधनं प्लॅटफॉर्म्समधनं आता कला प्रकारही सादर व्हायला लागले. तर याचाही विचार आणि अंतर्भाव आता कलाकारांनी किंवा रंगकर्मींनी विचारात घेतला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्या बरोबरीने इथं विचार मांडताना मी नेहमी असं म्हणतो की इतके दिवस 47 सालापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते जवळजवळ 95-96 पर्यंत एक विशिष्ट राजकीय सिस्टीम इथे कार्यरत होती म्हणण्यापेक्षा ती सत्ताधारी होती. आणि ती सत्ताधारी असताना एवढ्या वर्षाच्या याच्यामुळे त्याचं जे पेनिट्रेशन खालपर्यंत सर्व इन्स्टिट्यूशन्स पर्यंत झालेलं होतं, ते नॅचरली त्याच्या विरोधात विचारसरणी असणाऱ्यांना त्रासदायकच ठरत होतं, किंवा त्यांना डावललंच गेलं, त्यांना अनुल्लेखितच केलं गेलं. मग तो अनुल्लेख हा सावरकरांपासून ते आतापर्यंतच्या एखाद्या उजव्या विचारसरणीच्या कलाकारापर्यंत सगळ्यांनाच तो भोवत आलेला आहे असं मला वाटतं. पण हे स्वाभाविक आहे. ती सिस्टीमच राज्य करते असेल तर आपण स्ट्रगल करणं आणि फाईट करणं याच्या व्यतिरिक्त काही करत नाही, आणि ते केलं पाहिजे. पण 2014 पासून असं झालं की एक राजकीय सिस्टीम जी की खूप स्ट्रॉंगली 14 सालापासून आतापर्यंत सत्ता स्थानावर राहिली, आणि मग आपोआप ते पेनिट्रेशन आता व्हायला सुरुवात झाली, आणि मग ज्यांनी सत्ता स्थानाची ऊब उपभोगलेली होती ते कासावीस झाले, आणि मग अचानक लोकशाही धोक्यात यायला लागली, इथल्या कला प्रकारांवरती आक्रमण व्हायला लागलं, असं सगळं अचानक वाटायला लागलं, जेव्हा की असं काहीही नाही असं मला वाटतं. म्हणजे मी इकडच्या बाजूला म्हणजे विरोधातल्या बाजूलाही असताना कला प्रकार आणि त्यांचा सगळा व्यवहार बघत होतो, आणि आता उजव्या विचारसरणीच्या लोकांची सत्ता आल्यानंतरही कला प्रकार आणि त्यांच्यातले व्यवहार बघतो आहे. तर मला फार फरक नाही, फक्त असं झालेलं आहे की आता दुसरी बाजू आली, टॉस हेड ऑर टेल प्रमाणे आता हेड्स पडलेले आहे असं आपण समजूया, आणि आता जे टेल्स जे आहेत ते कासावीस झालेले आहेत आणि करतात, हे स्वाभाविक आहे. यांनी एक सकारात्मक जर बघायला लागलं तर अशा प्रकाराने जर तुम्ही खरंच तुमचे मतभेद कलेच्या माध्यमातून मांडायला लागला तर त्याच्यातनं अतिशय चांगल्यातलं चांगलं सकारात्मक आणि सशक्त नाटक बाहेर पडू शकतं. चांगल्या विषयांवरती उत्तम नाटकं येतील. पण तुम्ही या सगळ्याकडे, अशा सगळ्या सिच्युएशनकडे सकारात्मक पाहिलं तर मला वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ मी माझं स्वतःचं उदाहरण देणार आहे की ज्या वेळेला मधल्या एक 7-8 महिन्या, म्हणजे कोरोनाच्या आधीच्या एक 3-4 महिने सावरकरांवरती अत्यंत वाईट पद्धतीने
लोकांनी म्हणजे अँटी सावरकरांनी खूप वेगळ्या अतिशय घाणेरड्या पद्धतीने अपप्रचाराची पातळी हे केलेली होती. तर त्यावेळेला त्यांना तोंडी त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्याच्या ऐवजी मी काय करू शकतो, तर मी नाटक करू शकतो, म्हणून मी सावरकरांवरती एकपात्री प्रयोग सुरू केला आणि मी महाराष्ट्रभर दौरा केला. आणि त्याचा मला खूप सकारात्मक परिणाम दिसायला लागला की लोक तीही बाजू ऐकायला, आता ज्यांनी घट्टच धरून ठेवलं की नाही ते सावरकर म्हणजे माफीवीर, त्याला आपण काही करू शकत नाही, त्यांना ज्यांनी झोपेचं सोंगत घेतलंय त्यांना आपण काही करू शकत नाही, पण ज्यांना दुसरीही बाजू ऐकायची आहे त्यांनी मात्र ती बघितलं ना, त्यांनी बघितलं, त्याच्यावरती विचार केला, चर्चा केली, मतभेद मांडले. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कला प्रकारामध्ये तुमचे विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकता. दुसरं, इथली ज्या प्रशिक्षण संस्था आहे म्हणजे ज्याच्या अभ्यासक्रमावरती पुन्हा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी सातत्याने मांडत आलेलो आहे की भारतीय नाटक परंपरा ही इझम्स आणि याच्या म्हणजे युरोपीय स्टॅनिस्लावस्की असतील किंवा ब्रेख्ट असेल, या सगळ्यांच्या नाट्य परंपरेच्या खूप आधी संपूर्ण विचार करून ठेवलेली भरतमुनीचं नाट्यशास्त्र आपल्याकडं आहे. ते आपल्याकडं 100पैकी फक्त 20 मार्काला ठेवलं गेलं अँटिक पीस म्हणून. भासाची नाटकं असतील, कालिदासाची नाटकं असतील, ही सगळी नाटकं ही वर्ष जर तुम्ही शेक्सपियर एक वर्षभर अभ्यासाला घेता आणि हे करता, तर तुम्ही आपले हे सगळे नाटककार, संस्कृत नाटककार हे एक एक वर्ष घेतले पाहिजे. या आपल्या मूळ परंपरा आहेत, या आपल्या पुराण कथांमधनं आलेल्या आहेत, इसाप नीतीपासून सगळ्या कथांमधनं आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि जे वेळोवेळी समाजामधल्या दोषांसकट आपल्याकडे छान पद्धतीने कथांमधनं मांडणी. आपलं साहित्य खरं तर इतकं समृद्ध आहे, पण आपल्या साहित्यावरती आपण कधीही नाटक किंवा चित्रपट बेतले नाहीत. आपण कायम युरोपियन साहित्य किंवा युरोपियन कन्सेप्ट्सवरती प्रोसेनियम आर्चमध्येच नाटक करत राहिलो, की जे इथं आल्यानंतर इंग्रजांनी इथल्या त्यावेळच्या सो कॉल्ड इंग्लिश शिकून सुशिक्षित झालेल्या पिढीवरती आपलं नाटक थोपवलं. मी इब्सेनला वाईट म्हणत नाही, मी शेक्सपियरला वाईट म्हणत नाही, मी कुणालाही वाईट म्हणत नाही, ते चांगले आहेत म्हणून भास किंवा कालिदास, भवभूती हे छोटे ठरत नाहीत, रादर हे जास्त महान आहे. की जिथे आमच्या रंगमंचाच्या आखणीपासून ते कधी नाटक कुठलं सादर करावं, कशा पद्धतीच्या वेशभूषेमध्ये सादर करावं, इतकं जिथे लिहून ठेवलेलं आहे श्लोकांमधून. आपण जर तर अभ्यासक्रमामध्ये हे मूळतः आलं पाहिजे. हे आलं की भारतीय परंपरा आपोआप येणार आहे. आणि भारतीय साहित्यावरती आता पुन्हा भारतीय साहित्यात मध्ये सुद्धा 70s आणि 80s मध्ये बंगालमधनं जे साहित्य बाहेर पडलं आणि हे केलं, त्यालाच जर तुम्ही काय म्हणतो खरं मूळ साहित्य म्हणत असाल, तर त्याच्या आधी साहित्य आलेलं आहे, त्याच्या आधी चांगल्या पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे, सर्व भाषांमध्ये विपुल लेखन केलं गेलेलं आहे. सो अशी एक पिढी आता तयार व्हायला पाहिजे. किंवा मला स्वतःला असं वाटतं की असं अभ्यासक्रमांपासून सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांना दोन्ही तिन्ही बाजू सांगितल्या पाहिजे, एकच बाजू सांगून उपयोग नाही असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, इझम्स किंवा ह्या शिकवत असताना आपल्या इथे त्या इझम्सचा काही हे झालेला आहे का, याचा पुरेपूर विचार करून अशा पद्धतीने इथल्या प्राध्यापकांनी, नाटक शिकवणाऱ्या रंगकर्मींनी नाटक शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न अभिव्यक्तीचा. असं आहे की अभिव्यक्ती दोन्हीकडनं येते. म्हणजे तुम्हाला अडवलं की तुम्ही अभिव्यक्तीला थांबवलं म्हणून ओरड करणार, आणि म्हणजे तुम्ही म्हणता ती अभिव्यक्ती आणि समोरचे म्हणतात ती अभिव्यक्ती नाही, असं कसं चालेल. आणि अभिव्यक्त होण्याचा अधिकार प्रेक्षकांना सुद्धा आहे. एखादं नाटक आवडलं नाही तर त्या नाटकावरती किंवा त्या एका विशिष्ट ह्याच्या विचारांच्या विरोधात ते नाटक असेल तर त्या नाटकावरती विरोध करण्याचा अधिकार त्यांना आहे, आणि त्यांनी तो कायद्याच्या मार्गाने करावा. जसं नथुराम गोडसे या नाटकाच्या बाबतीत झालं की बरोबर आहे ना, मतभेद असणाऱ्या माणसांनी त्याला विरोध केला, पण कायद्याच्या ह्याच्यामधनं ते नाटक सेन्सॉर झालं, ते नाटक पुढे आलं, आणि त्या नाटकाचे नंतर शेकडो हजारो प्रयोग झाले. तर अभिव्यक्ती ही प्रेक्षकांनाही आहे, हा विचार रंगकर्मींनी केला पाहिजे असं मला वाटतं. की तुम्ही त्यांच्या आवडीनिवडीचा, शेवटी जर तुम्ही त्यांच्याकडनं अगदी व्यावहारिक विचार, त्यांनी दिलेल्या 300 रुपयाच्या तिकिटामध्ये तुमची रोजीरोटी चालणार असेल तर तुम्हाला त्यांचा विचार करावाच लागणार आहे. उलट उद्या अगदी सुदर्शन मध्ये तुम्ही एखादं प्रायोगिक नाटक लावलेलं असेल आणि त्याचं 70 रुपये तिकीट काढलेलं असेल तर त्याच्या अभिरुचीचा विचार, तुम्ही त्याच्या अभिरुचीला संपन्न करण्याचा मक्ता घेतलेला नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही नाटक करायचंच नाही असं माझं स्वतःचं मत आहे. तर अशा पद्धतीने अभिव्यक्ती दोन्हीकडनं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी व्यक्त होतो त्यावेळेला त्या अभिव्यक्तीवर घाला असतो असं कसं चालेल.
म्हणजे एका कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी काहीतरी सावरकरांबद्दल बोललं आणि मी त्याच्यावरती काही व्यक्त झालो, तर मग ती जशी ती त्याची जाहीर लाखो लोकांसमोर बोलण्याची अभिव्यक्ती आहे, तसं घरामध्ये व्हिडिओ टाकून तो फेसबुकवर टाकण्याची अभिव्यक्ती माझी आहे असं मला वाटतं. सो या दोन्ही अभिव्यक्तींचा आदर केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अशा पद्धतीने दुसरा उजवा विचार करणाऱ्यांनी कला प्रकारांमध्ये आता जास्तीत जास्त अभिव्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट करून मी माझं बोलणं समारोप करणार आहे. आज माध्यमांमधून, वर्तमानपत्रातून संपूर्ण जे व्यावसायिक कला विश्व आहे चित्रपटाच्या बाबतीत, तिथे काय घडतं आहे ते आपण सगळेजण आता बघतो आहोत, अनुभवतो आहोत. हे आजचं कालचं 2 महिन्यापूर्वीचं, 1.5 महिन्यापूर्वीचं, 4 महिन्यापूर्वीचं नाही आहे. हे जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीची साचलेली घाण निघायला सुरुवात झालेली आहे, ज्याचे चिमटे अनेकांना बसणार आहेत, ज्याच्यामुळे अनेकांचे गळे आवळले जाणार आहेत, ज्याच्यामुळे अनेकांची नाकं तोंड बंद होणार आहेत. कारण हे इतके वर्षाचं साचलेलं आहे, इतके वर्षाचं साचलेलं आहे. आणि काही नाही, निवांत अशा पद्धतीने म्हणजे शिकायला आलेल्या विद्यार्थ्याला गांजा ओढत नाहीस हे त्याचं क्वालिफिकेशनचं हे आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तू सुकता नाही लेता, अरे तू झुरका नाही मारत. आणि मग कुठेतरी असं, आणि मग मोठ्या मोठ्या ब्रँडेड नेम्स, नवाजुद्दीन सिद्दीकी असेल, नसीर भाई असतील, की ज्यांच्या अभिनयापेक्षा व्यसनांच्या चर्चा झाल्या. आणि मग जे नव्याने आलेली मंडळी असतात ती कुठेतरी असं वाटतं की ह्या संबंध ग्रुपशी जवळीक साधण्यासाठी, हे कसं आहे, हे विशस सर्कल आहे, यांच्याशी जवळीक साधण्यासाठी असेल, असं करण्यासाठी असेल, मग आपण करून बघूया, आणि मग ते अडकत जातात. वेळेस आपल्या अभिनयाची नक्की क्षमता किती आहे, आपण त्यांच्याप्रमाणे जाऊ शकतो का, आणि 2 झुरके घेतल्याने आपण नसीरुद्दीन होणार आहोत का, हे लोकांना कळत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे हळूहळू आपण त्या गर्तेत जातो. आणि मग त्याच्यातनं ते पैसे मिळवण्यासाठी, तेवढं होण्यासाठी आणखीन पायऱ्या उतरणं. मला स्वतःला असं या सगळ्याच्या बाबतीत असं वाटतं की अतिशय ठाम विचारसरणी घेऊन, बॅलन्स विचारसरणी ज्याला आपण म्हणतो, की जी मे बी शिक्षकांनीच घडवायची असते किंवा त्यांच्या पालकांनी घडवायची असते, आणि स्वतःही विचार करायचा असतो. पण आज जे घडतंय ते खूप चांगलं घडतंय असं मला वाटतं, की अनेकांच्या मलमपट्ट्या आणि जखमा निघतायत. हे सगळं साचवलेलं आहे, खूप आतपर्यंत ते घुसलेलं आहे, आणि ते फार छान पद्धतशीरपणे निघाले. म्हणजे मी म्हणतो ना की सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या हा एक काय म्हणतो, मोठ्या ढिगावर पडलेली ठिणगी होती. अजून वणवा पेटायचा आहे, हळूहळू त्यातनं आता हे निघायला लागलेलं आहे, धूर निघायला लागलेला आहे, आणि नंतर याचा भडका उडणार आहे. आणि जे कासावीस होत आहेत ते मग लोकसभेपासून सगळीकडे बोलायला लागलेले आहेत. पण मला असं वाटतं की हे होणं गरजेचं होतं, कारण खरंच इथली व्यसनाधीनता ही तरुण पिढीला, तरुणांना, अगदी माझ्या काळापासून मी सांगतोय की एक अट्रॅक्शनचा पॉइंट झालेला होता, की कसं आम्ही बालगंधर्वाच्या मागच्या बाजूला एक क्वार्टर प्यायचो, कसं आम्ही, याच चर्चा. आज नाटकात काय झालेलं होतं, आज गर्दी किती झालेली होती, व्यावसायिक दृष्ट्या काय झालेलं होतं, याच्याबद्दल कधी बोलणंच नाही. म्हणजे आपण कशा पद्धतीने इथल्या येणाऱ्या तरुणांपुढे चित्र उभं करतोय, काय पद्धतीने करतोय. आणि असं हे खोटं असतो. मी आज आता 65 एकांकिका लिहिल्या आहेत, 14 मोठी नाटकं लिहिली आहेत, व्यावसायिक नाटकं छान यशस्वी झाली. मला काही तल्लप बिल्लप येण्यासाठी सिगरेट प्यावी लागली नाही, किंवा एक क्वार्टर मारून मला बसावं लागलेलं नाही. हे खोटं असतं सगळं, दादांत खोटं असतं. तुमचं अपयश झाकण्याचा हा प्रकार असतो असं मला वाटतं. आणि मग नंतर त्याची सवय लागत जाते. म्हणजे माझे कित्येक मित्र म्हणण्यापेक्षा अगदी विद्यार्थ्यांपर्यंत मी कित्येक पाहिलेलं आहे की डोळ्याखाली काळी वर्तुळ आलेली आहेत, ते सगळं फ्रस्ट्रेशन संध्याकाळ. सो हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीची, म्हणजे जर ज्यासाठी आज आपण म्हणतो आहोत की हे राष्ट्र जागरण आहे, तर राष्ट्र जागरणाच्या दृष्टीने कला प्रकार हा खूप मोठा बेस आहे असं मला वाटतं. हे खूप मोठं माध्यम आहे. तर मग माझं स्वतःचं म्हणणं याच्यातलं असं आहे की असे छोटे 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 तरुणांचे गट तयार होणं गरजेचं आहे, की जे अशा पद्धतीने विचार करतात. मग असं आपण म्हणूयात, म्हणजे हे जरा ब्लंट स्टेटमेंट होईल आणि याच्यावरती बऱ्याच जणांच्या भुवया होतील, की जशा शाखा असतात तसे हे अशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही प्रार्थना घेऊ नका आणि संघाच्या आज्ञा देऊ नका, पण अशा पद्धतीने एक नेटवर्क तयार व्हायला पाहिजे कला क्षेत्रातल्या छोट्या छोट्या या गटांचं. मग 5-5, 6-6 जण असतील पुण्यामध्ये, असे 5-5, 6-6 जणांचे 25 गट असतील, ते नंतर कधी कधी कोऑर्डिनेट होतील. मुंबईमध्ये असे 50 असतील.
अशा पद्धतीने काम होणं गरजेचं आहे. आणि हे नेटवर्क पुढे खूप उपयोगाचं ठरणार आहे, की तुमच्या कला प्रकाराची ओळख भारतीय म्हणून होणं गरजेचं आहे. आजही आपले हे सगळे कला प्रकार हे परदेशातनं आपल्या याच्यावरती डॉमिनेट झालेले आहेत. मग इथल्या साधा आहे वेशभूषेपासून सगळ्या गोष्टींवरती तुम्ही हे करा. मी नेहमी उदाहरण सांगतो की मी 80 सालापासून चांगला कळण्याबल सिनेमा बघतो आहे. बलात्कार करणारा हा नेहमी लाला असतो किंवा एखाद्या मंदिरातला पुजारी असतो किंवा हे असतो. माझं म्हणणं नाही तुम्ही मौलवी किंवा पादरी दाखवा, पण मग हेही नाही दाखवायचं, असं नाही करायचं. हे काय, हे पेनिट्रेशन. आता ह्या सगळ्याला झुगारण्याची वेळ आली असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, गेल्या 6 वर्षांमध्ये, हे मी मधून गेल्या 6 वर्षाचं सांगतोय कारण खरंच असं झालेलं आहे, अक्षय कुमार सारखा एक नट असेल की जो पेट्रिऑटिक सिनेमांची सिरीज करतो, मग बेबी पासून गोल्ड मेडल पर्यंत असेल, की जिथे देशाचा इंटरेस्ट, या देशाच्या मातीसाठी काहीतरी केल्याचं काहीतरी दाखवलं जात असेल. इथले वॉर फिल्म, मी जेव्हा सिनेमे बघत होतो आणि इंग्रजी बघायला लागलो तेव्हा मी त्या सेकंड वर्ल्ड वॉरचे सगळ्या वॉर फिल्म्स पाहिल्या. बॉर्डर नावाचा सिनेमा आल्यानंतर मला जरा छान वाटलं, येस अरे आमच्याकडेही तो इतिहास आहे. आणि उरीनी तर त्याच्यावर कडी केली असं मला वाटतं की आणि ज्या पद्धतीने तो प्रेक्षकांकडनं आणि तरुणांकडनं स्वीकारला गेला, तिथं हे कळतं की हे हवंय, हे खोटं नाहीये, हे प्रचारासाठी. आता लिबरंडूंनी त्याला प्रचारार्थ केलेला सिनेमा असं म्हटलं जेव्हा त्यालाही नॅशनल अवॉर्ड किंवा हे मिळालं त्यावेळेला, पण तो प्रचारार्थ नव्हता, तो इतिहास होता. भले 2 वर्षापूर्वीचा असेल, पण तो इतिहास घडलेला होता आणि तो इथल्या तरुणांनी स्वीकारला. इथल्या तरुण, मी स्वतः अनुभव घेत होतो. सिटी प्राईड कोथरूडमध्ये मी जेव्हा त्या सिनेमाला बसलेलो होतो त्यावेळेला, तेव्हा मला कोणी ओळखलं नव्हतं. जेव्हा तो स्क्रीनवर दिसला त्यावेळेला लोकांनी ओळखलं आणि मग हे केलं. पण ज्या वेळेला तिथे काय आपले हाऊस द जोश म्हणून तो विकी कौशल ओरडतो, त्यावेळेला अख्खा ऑडियन्स हाय सर, आणि तेव्हा 90% ऑडियन्स हा कॉलेज बंक करून आलेला, म्हणजे सगळे स्टुडंट्स होते त्या मॉर्निंग फिल्मला, हे लक्षात घ्या, मॉर्निंग शोला. सो तो तरुण हे स्वीकारणार आहेत, आपण द्यायला कमी पडतोय असं मला वाटतं. तर असाही विचार केला गेला पाहिजे. भारतीय इतिहासामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या सिनेमाच्या स्वरूपातनं आल्या पाहिजेत, येतील. चांगलं वाईट झालं तर लोक स्वीकारणं न स्वीकारणं करणारच आहेत, पण म्हणून आपण त्यांची अभिरुची आणखीन संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे सिनेमात आहे तेच नाटकात आहे आणि तेच लेखनामध्ये आहे. माझ्या परीने आणि माझ्या माहितीतल्या अशा पद्धतीचे अनेक लेखक या पद्धतीने काम करत सातत्याने आलेले, त्यांच्या प्रयत्नांना वेळोवेळी यशही मिळत गेलेलं आहे असं मला वाटतं. राष्ट्र जागरणाच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी माझे काही मतं मांडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना सुद्धा या निमित्तानं मला म्हणायचं असं आहे की तुम्ही सुद्धा साधक बाधक विचार करून या कलाकृतींकडे पाहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं काही राष्ट्रीय विचार मांडणाऱ्या यांच्याकडं उगीच काय सहानुभूतीपूर्वक बघा असं माझं म्हणणं नाही. त्याच्यामध्येही जर कलात्मक दोष असतील तर ते वेळोवेळी, कारण शेवटी तो कला प्रकार आहे, ते प्रेझेंटेशन आहे, ते चांगलं व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीच्या यानं निदान बघितलं तरी गेलं पाहिजे. हे नाही हे संघाच्या प्रचाराचे अशा पद्धतीचंच असतं असं नाही व्हायला पाहिजे. हे ते सगळे उजव्या विचारसरणीचे या मोदी बिदीवाले अशा पद्धतीने ह्याला डावलू नका. तेही उत्तम कला प्रकार आहेत असं मला वाटतं. जर नसतील तर सांगितलं गेलं पाहिजे, कारण यांनीच कलाकारांची सुधारणा होणार आहे. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनी सुद्धा हे सर्व प्रकारचे कला प्रकार हाताळले पाहिजेत, बघितले पाहिजेत. आता जे कोणी प्रेक्षक ऐकत आहेत, बघत आहेत, त्यांनी आपले पाल्य, आपल्या घरातील तरुण, आपल्या संबंधातले तरुण या क्षेत्राकडे जर वळू इच्छित असतील तर त्यांना सावध करू नका किंवा हे करू नका. फक्त त्यांना या दोन्ही दिशा सांगा की तुम्ही कुठली स्वीकारायची आहे, तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला कशा पद्धतीचं कलाकार व्हायचं आहे. सन्माननीय कलाकार व्हायचं आहे, कलाकार एका कैफात जगतो अशी टॅगलाईन घेऊनच कैफात जायचं आहे, हे आपण ठरवायचं असं मला वाटतं. आणि कैफ हा कलेचा असावा, नशेचा नसावा. बाकी काय होतंय ते आपण बघतोच आहोत आणि हे कुठपर्यंत जाणार आहे याचा शोध घेणं हे फार मोठं छान एक नाट्य सध्या आपल्याला बघायला मिळतं आहे की कशातनं एकातनं एक कडी हे होत चालली आणि याचे अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होणार आहेत असं मला स्वतःला वाटतं, ज्या पद्धतीने आता ते चाललेलं आहे. मी माझा विषय संपवताना याच याच्यावर येतो की आपण आपली मुळं सृजन करताना, मग ते लेखनाच्या माध्यमातून असेल, सादरीकरणाच्या माध्यमातून असतात, ज्या भारतीय परंपरेच्या मुळातून आणि मुशीतून आपण आतापर्यंत घडलेलो आहोत, ती मुळं
आपण विसरता कामा नये आणि आपण त्याचंच प्रतिनिधित्व करतो आहोत हे सतत कलाकारांच्या डोक्यात असलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि मी माझ्या बोलण्याचा समारोप करतो. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. आपण मांडलेले अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि सध्या त्यांची जोरदार चर्चाही होते, त्यामुळे काही प्रश्न विचारण्याची संधी मी इथे सोडणार नाही आहे. पहिला प्रश्न म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो. एक 4-5 दिवसांपूर्वी ब्लॅक फ्रायडे सिनेमा बघत होतो. आधी अनेकदा बघितला आहे, पण पुन्हा एकदा बघत होतो. सिनेमाच्या शेवटी एक हिडन मेसेज एक दिल्याचं आढळून येतं आणि तो म्हणजे बाबरी ढाचा पडला त्याची रिॲक्शन म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि या कारणामुळे मुंबईतले बॉम्बस्फोट आणि त्या सगळ्या मागच्या दहशतवादाला कुठेतरी एक सहानुभूती देण्याचा प्रयत्न या सिनेमातनं शेवटी छुप्या पद्धतीनं केलेला आहे. असं अनेक सिनेमांमधनं झालं आहे. काही बाबतीत तर आपल्या लक्षातही आलं नसेल. तर हे सगळं का होतं? हा अजेंडा राबवणारे लोक नेमके कोण आहेत आणि त्यांच्या मागच्या त्यांच्या प्रेरणा काय आहेत? नाही, मी मगाशी जे म्हणलं तसं की 70च्या दशकापासून या सिस्टीमनी ज्याला आपण पुरोगामी म्हणतो आजकाल किंवा डावी विचारसरणी म्हणतो, या सिस्टीमनी त्यांचे कला प्रकार म्हणजे पर्टिक्युलरली चित्रपट आणि हे अशाच पद्धतीच्या विचारांच्या पेरणीसाठी ही सगळी त्यांनी वेळोवेळी केलेली पेरणी आहे की जेणेकरून हिंदू किंवा हिंदुइझम किंवा काय म्हणू पण हिंदू समाज रचनेमधले दोष हे सतत दाखवले गेले पाहिजेत. मग ते सवर्ण आणि अस्पृश्य दलितांच्या मधला वादविवाद असेल, सवर्ण कशा पद्धतीने वागतात ते दाखवतो आणि मग त्याच्यात ते काय करायचे की एखाद्या सवर्णांनी एखाद्या दलित कुटुंबाला हे केलं की मग जवळच मग ते दलित उपाशी कुटुंब कुठल्या तरी चर्चच्या भिंतीच्या आधारे बसणार, आतून मग तो पादरी येणार, घंटा वाजण्याचं बॅकग्राऊंड असणार आणि मग तो त्यांना आत घेऊन जाणार. पण त्याच्या पुढं काय घडतं ते दाखवायचं नाही, की त्याच्या पुढं गळ्यामध्ये क्रॉस अडकवला जातो आणि मग त्यांची नावं जेम्स आणि मेरी होतात हे सांगितलं जायचं नाही, हे दाखवलं जायचं नाही. तर अशा पद्धतीने काय असतं, दृश्यांचा फार मोठा परिणाम होत असतो. पण तरीही मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी कशाही पद्धतीने अशा पद्धतीने जरी प्रॉपोगंडा करायचा प्रयत्न केला तरीही भारतीय समाज रचना ही केवळ अशा गोष्टींकडे करमणूक म्हणून पाहत असल्यामुळं त्याचा ज्या स्पीडने आणि जेवढा व्हायला पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही आणि होत नाही असं मला वाटतं की ते तेवढ्यापुरतंच ठेवतात आणि तिथं बाजूला येतात. पण सातत्याने अशा पद्धतीने एक प्रचारकी काय मला यांची प्रवृत्ती आहे मला माहित नाही, पण अशा पद्धतीने एक ठरवून हिंदू विचारसरणीचा विचार करणारा समाज किंवा त्या संघटना अशांची नालस्ती करायची, टीका करायची, अशी एक मोठीच्या मोठी फळी तयार झालेली आहे जी आता मोडून पडते असं मला वाटतं. कारण त्या फळीतले अनेक लूफहोल्स आता लोकांना कळायला लागले, त्यांचा ढोंगीपणा कळायला लागला, त्यांचा दांभिकपणा कळायला लागला आणि तो त्यांनाच कळायला लागतो. सिनेमातनं दाखवायची गरज पडली नाही. तो आता तर काय ती दांभिकता समोर येते, कळतीये काय पद्धतीने चाललेलं आहे ते. पण अशी रचना होती, पण प्रेक्षकांवर खूप त्याचा परिणाम झाला असं मला वाटत नाही. त्यांनी तो प्रयोग केला, प्रयत्न केला, सातत्याने 20-25 वर्ष हे चालू होतं असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण सुरुवातीला उल्लेख केला इंग्लिश किंवा वेस्टर्न सिनेमा आणि भारतीय सिनेमा यांच्या मागच्या प्रेरणा वेगवेगळ्या होत्या, पण दुसरीकडे तुम्ही हाही उल्लेख केलात की शेवटी प्रेक्षकाला त्याचा पैसा वसूल झाला पाहिजे. या दोन गोष्टींचा विचार करता मी अगदी माझं उदाहरण घ्या किंवा माझ्यासारख्या वयवर्ष 30 किंवा 30च्या आतल्या पिढीचा जर विचार केला तर या पिढीला आवडेल, त्यातल्या काही वर्गाला अर्थातच प्रत्येकाच्या चॉईसनुसार बदलत राहील ते, पण वेस्टर्न सिनेमामध्ये कम्पेअर करता हॉलिवूडमध्ये काय म्हणता येईल, हॅरी पॉटरसारखी एखादी चित्रपटांची मालिका असेल ज्याच्यामध्ये निव्वळ कल्पनाशक्तीच्या जोरावरती एक नवं विश्व त्यांनी उभं केलं आणि त्याच्यामध्ये जगभरातल्या प्रेक्षकांना त्यांनी खेळवून ठेवलं, किंवा वास्तव घटना असतील, अलीकडची क्राऊनसारखी वेबसिरीज असेल, तर हे असं इतक्या अद्भुत कलाकृती या लेवलला जाऊन या आपल्याकडे का होताना दिसत नाही? आपण त्याच्यात कुठे कमी पडतोय? ऐतिहासिक वारसा तर आपल्याला इतका मिळालेला आहे जो अद्वितीय असा आहे, पण मग आपण कमी कुठे पडतो? पैसा म्हणून कमी पडतो का कल्पनाशक्ती म्हणून कमी पडतो का तंत्रज्ञान म्हणून कमी पडतो? आपल्याकडं असं आहे आता की पर्टिक्युलरली आपण वेब सिरीज किंवा इथून पुढचा एक
कलेचा हे कसा असणार आहे, तर आता अशी अवस्था झालेली की सगळेच जण यावरती विचार करायला लागलेले. कारण आता लोकांच्या हातात हे आलंय, मोबाईल नावाचं एक थिएटर झालेलं आहे आणि लोकांच्या हातात आलंय. त्यामुळे आता एकत्रितपणे कधी नाटक किंवा हे बघितलं जाईल याबद्दल शंका आहे. आता त्याच्यानंतर म्हणजे सिरियल नंतर वेब सिरीज नावाचा जो प्रकार आला तो आपल्याकडे नवा आहे आणि नेमकं पुन्हा असं झालं की त्याच्याकडं त्यांच्या दृष्टिकोनाने वेब सिरीज म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं की अनुराग कश्यप त्याच्यात उतरला आणि त्यांनी सॅक्रेड गेम सारखं केलं की ज्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये नंतरच्या एपिसोडमध्ये कंटाळा यायला लागला त्यातल्या सेक्सच्या संदर्भातली दृश्य हे की कशासाठी हा एवढं दाखवतोय आणि त्यामुळेच दुसऱ्या त्याचा जो सीझन होता तो पूर्ण हे झाला. आता त्याच्यामध्ये पुन्हा सेन्सिबल माणसं की कसं असतं हे माध्यम नवं आहे, त्या माध्यमात पहिल्यांदा उडी घेतल्यानंतर सगळेच चाचपडत असतात. त्यामुळे आता काही सेन्सिबल माणसं त्याच्यामध्ये उतरली आहेत. म्हणजे फॅमिली सारखी वेब सिरीज आली की याची मनोज वाजपेयीची आली, नंतर के मेननची, मी नाव विसरलो त्याचं, के मेननची सिरीज आली की या सिरीज अशा होत्या की ज्याच्यामध्ये आत्ताच ज्या पद्धतीने चालू आहे दहशतवाद्यांना पकडणं किंवा ATSचं जे काम आहे याच्या काही चांगल्या स्टोरीजवरती सिनेमे वेब सिरीज बनत गेल्या. तर आता ते स्वातंत्र्य आपण घेतल्यानंतर हळूहळू त्याच्यातल्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष दिलं जाईल असं मला वाटतं. शेवटी कुठला मेंदू ते क्रिएट करतो आहे त्याच्यावरही ते अवलंबून असतं की अनुराग कश्यप तेच करणार जे त्याला भावतं आणि जे त्याच्या अगेन्स्ट उतरणारे आता उतरतील. आणि आपल्याला, मला स्वतःला असं वाटतं की दरवेळेला मी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या सिरियल्स बद्दलच बोलणार नाही. आपला इतिहास खूप मोठा आहे. शिवाजी महाराजांनी यांच्यावरच्या वेब सिरीज तर येतीलच, पण त्या जास्त क्रिएटिव्ह आणि चांगल्या असतील असं मला वाटतं. पण इतरही कथा मराठी साहित्यामधल्या किंवा याच्यामधल्या, जसं समांतर नावाची एक छान वेब सिरीज आता स्वप्नील जोशीची आली, तर मला म्हणायचं आपण थोडा वेळ देऊयात. आता सगळंच आमचं क्षेत्र खूप कन्फ्यूज आहे. या गेल्या 6 महिन्यात जे काही कोरोना नावाच्या गोष्टीमुळे दणके बसलेले आहेत, आर्थिक असतील किंवा एकूण जेवढा वेळ ते चाललेलं आहे ते थांबत नाही अजूनही. तर या सगळ्यासाठी की सगळं ठप्प झाल्यानंतर कदाचित संपूर्ण नांगरट आता झालेली आहे, नवं काहीतरी उगवेल. तर मी याच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघतोय. मी त्याचा वन ऑफ द पार्ट आहे की नवं काहीतरी करण्यासाठी आपण हे करायचं. तर मला स्वतःला असं वाटतं की वेब सिरीज किंवा OTT प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्या प्लॅटफॉर्मवर येणारे सिनेमे आणि हे नक्कीच कसदार आणि चांगले असतील असं मला वाटतं. कारण प्रेक्षकांना ते नाकारण्याचं स्वातंत्र्य तर अगदी सहज असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रेक्षक तिथल्या तिथं ते बंद करू शकतील किंवा हे करू शकतील. तर त्यामुळे अशा आता याच्यात चांगल्याबरोबर वाईटही येणार, त्याला आपण काही करू शकत नाही, पण चांगलं नक्की घडेल असं मला वाटतं. हे माध्यम नवं आहे, कलाकारांनाही थोडा, क्रिएटर्सना सुद्धा थोडा याच्यासाठी वेळ द्यायला, विचार करायला वेळ दिला पाहिजे, पण याच्यातनं चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण आज मांडलेले विचार हे कला क्षेत्रात भविष्यात काही करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आणि कला क्षेत्राच्या आस्वादकांसाठी सर्वांनाच महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतील असे आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत उपस्थित राहिल्याबद्दल. आता यानंतर उद्याच्या सत्रात उपस्थित असतील विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा पद्मश्री डॉक्टर निवेदिता भिडे. त्यांचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याचा त्यांचा विषय असेल रचनात्मक कार्यातील महिला शक्ती. तेव्हा भेटूयात साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरून उद्या दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी
याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर, अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.